मंडळी, शाळेचा गणवेश घातलेल्या 3 मुली बंद केलेली छत्री उलटी पकडून तिचा माईक म्हणून वापर करून खास मीडियावाल्यांसारखी रस्त्यांवरील खड्ड्यांची बातमी देतानाचा व्हिडिओ गेल्या 1-2 दिवसात तुम्ही नक्कीच पाहिला असेल. या शाळकरी मुलींनी सहज बनवलेला हा व्हिडिओ देशभरात इतका व्हायरल झाला की मोठमोठ्या न्यूज चॅनल्सने त्यांच्या या व्हिडिओची बातमी केली. आणि इतकंच नाही तर चक्क आमदार साहेबांनी या मुलींच्या व्हिडिओची दखल घेऊन तात्काळ त्यांच्या शाळेचा रस्ता दुरुस्त करून द्यावा लागला. हातात माध्यम आल्यावर त्याचा असा सदुपयोग करून व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची हिंमत दाखवणाऱ्या या मुली नेमकं कोण आहेत, कुठे राहतात आणि त्यांनी सहज म्हणून बनवलेला हा व्हिडिओ त्याचे काय काय परिणाम झाले, हे सगळं जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. अगोदर या मुलींचा हा व्हिडिओ पाहून घेऊ. आपण आज आलेलो आहोत कोंदुडे गावाच्या रस्त्यावर. तर आमची रिपोर्टर ज्योत्स्ना तुम्हाला या रस्त्यांबद्दल काय सांगेल? तर मी सांगणार आहे आपल्या कोंदिवडे गावाच्या रस्त्याबद्दल. तर हा रस्ता जसं की द्रुतगती महामार्गासारखा आहे. अशा गाड्या जात आहेत तर त्यांच्या पोटातलं पाणीही सुद्धा हलत नाही. तर तुम्ही बघू शकता रस्ते कसे आहेत. तुम्ही बघू शकता. खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे काहीच कळत नाहीये. तर आजची न्यूज इथे संपते. रिपोर्टर नेहा गारे सोबत कॅमेरामन मानसी पवार. धन्यवाद. मंडळी, खरं तर हे काम मीडियाचं होतं, पण मीडियाला शहरी प्रश्न आणि राजकारणाच्या बातम्यातून वेळ मिळेल तेव्हा ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ असेल, असं हे सध्याचं चित्र आहे. रायगडच्या कर्जत तालुक्यातील या शाळकरी मुलींनी छोटासा व्हिडिओ करत हा प्रश्न विचारला आणि त्यांचा हा व्हिडिओ खूप जास्त प्रमाणात व्हायरल झाला. हातात छत्रीचा माईक, अंगावर शाळेचा गणवेश आणि समोर खड्ड्यांनी अक्षरशः भरलेला रस्ता. या मुलींनी स्वतःच पत्रकाराची भूमिका घेतली आणि आपल्या गावातील रस्त्यांची अशी ग्राउंड रिपोर्टिंग केली की माध्यमांचं, प्रशासनाचं लक्ष या रस्त्याकडे गेलं. कर्जतच्या कोंदिवडे गावातील हा रस्ता गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे, कारण पावसाळ्यामुळे रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली आहे की रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता आहे हेच समजणं कठीण झालंय. जागोजागी मोठे खड्डे, या खड्ड्यांमध्ये साचलेलं पाणी आणि त्याच रस्त्यावरून दररोज शाळेत ये जा करणारे विद्यार्थी. त्यामुळे हा प्रश्न केवळ रस्त्याच्या गैरसोयीचा राहिलेला नाहीये, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचाही बनलाय. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यावर त्यांची खोली किती आहे हेही लक्षात येत नाही. अशा परिस्थितीत दुचाकी, चारचाकी, शाळकरी मुलांना याच रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. या परिस्थितीचा अनुभव घेतलेल्या मुलींनी मात्र तक्रार न करत बसण्यापेक्षा हातात माईक घेतला आणि थेट रिपोर्टिंग सुरू केली. हा रस्ता जसं की द्रुतगती महामार्गासारखा आहे, अशा गाड्या जात आहेत तर त्यांच्या पोटातलं पाणी सुद्धा हलत नसेल, असं म्हणत या मुलींनी रस्त्याची अवस्था कॅमेऱ्यासमोर मांडली. एवढंच नाही तर खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा, काही कळायला भाग नाही, हा त्यांचा सवाल अक्षरशः व्हायरल झाला. या मुलींच्या काही मिनिटांच्या रिपोर्टिंगनं सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू केली आणि त्यानंतर हा मुद्दा माध्यमांपर्यंतही पोहोचला. व्हिडिओची चर्चा वाढत असताना कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी या रस्त्याची दखल घेतली आणि रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम तातडीने सुरू करण्यात आलं. कोंदिवडे गावातील याच रस्त्यावर खडी टाकण्याचं काम सुरू झालं. दरम्यान कर्जत तालुक्यात यावर्षी पावसाचं प्रमाण मोठं असल्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्याची अवस्था खराब झाली असल्याचं आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितलं. काही ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत आणि पावसामुळे खड्डे पडलेत, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवण्याचं काम सुरू झालं आहे आणि पाऊस संपल्यानंतर रस्ता पूर्णपणे नव्याने करण्याचं आश्वासन देखील देण्यात आलं आहे. पण या सगळ्या प्रकरणात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी कोणत्याही मोठ्या न्यूज चॅनलची टीम तिथे नव्हती. ना मोठा कॅमेरा होता, ना मोठं रिपोर्टिंग सेटअप होतं. फक्त हातात एक माईक, मोबाईलचा कॅमेरा आणि आपल्या गावाची समस्या मांडण्याची जिद्द होती. या मुलींनी सांगितलं की या खड्ड्यांमुळे वाहनांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. कधी कधी गाड्या खराब होत आहेत, खड्ड्यांमुळे जाताना येताना गचके बसतायत, वृद्ध व्यक्तींना दवाखान्यात घेऊन जाणंही कठीण झालंय. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी आणि इतर कामांसाठी बाहेर पडताना जास्त वेळ लागतोय. त्यामुळे त्यांची मागणी फार मोठी नाही, त्यांना फक्त चालण्याजोगा साधा रस्ता हवा होता.
या मुलींच्या म्हणण्यानुसार आम्हाला फक्त हेच दाखवायचं होतं की आम्हाला जो काय त्रास होतोय तो सगळ्यांनी बघावा. किती खड्डे आहेत आणि रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता. आणि खरं तर एका वाक्यात त्यांच्या संपूर्ण समस्येचं चित्र दिसतं. या वयात मुलांनी शाळेचा अभ्यास, परीक्षा आणि खेळ याकडे लक्ष द्यायचं असतं. त्याच वयात या मुलींना आपल्या गावाचा प्रश्न हातात माईक घेऊन मांडावा लागला. त्यांनी स्वतःला पत्रकार समजून केवळ व्हिडिओ तयार केला नाही, तर आपल्या परिसरात रोज काय घडतंय हे लोकांसमोर आणलं. आणि विशेष म्हणजे त्यांच्या या छोट्याशा रिपोर्टिंग नंतर प्रशासनाला रस्त्यावर काम सुरू करणं भाग पडलं. त्यांच्या या व्हिडिओची देशभरातील मीडियाने दखल घेतली. त्यांचे बाईट्स घ्यायला मोठमोठे चॅनल्स त्या गावात पोहोचले आणि त्यांच्या या बेधडक रिपोर्टिंगला प्रेक्षकांची मिळालेली पसंती पाहून झी 24 तास, साम टीव्ही अशा मेनस्ट्रीम मीडिया चॅनल्सनी राज्यभरातील छोट्या मुलांना अशा प्रकारे व्हिडिओ बनवून त्यांच्या भागात असलेल्या समस्या माध्यमांसमोर मांडण्याचं आवाहन केलंय. त्यामुळे नव्या पिढीची बेधडक वृत्ती आणि सोशल मीडियाचा वापर करून त्यांचे प्रश्न मांडण्याची त्यांची आगळीवेगळी पद्धत सध्या चर्चेचा विषय ठरतेय. कर्जतच्या या शाळकरी मुलींनी एक गोष्ट नक्की करून दाखवली. जनतेचा प्रश्न मोठा करण्यासाठी नेहमीच मोठा माईक किंवा मोठी न्यूज टीम लागत नाही. खरा प्रश्न असेल आणि तो मांडण्याची हिंमत असेल तर हातातला साधा माईक आणि मोबाईलचा कॅमेराही प्रशासनाचं लक्ष वेधून घेऊ शकतो. कोंदिवडेच्या या मुलींनी आपल्या रस्त्याची अवस्था दाखवली आणि आता या रस्त्यावर कामही सुरू झालंय. त्यामुळे त्यांच्या या छोट्याशा ग्राउंड रिपोर्टची चर्चा होणं साहजिक आहे. लहान मुलींच्या या व्हिडिओबद्दल आणि त्यामुळे झालेल्या परिणामाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.